साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांना अखेर अटक झाली आहे। खंडणीचा आरोप असलेल्या उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच फेटाळला होता। आज त्यांनी सातारा शहर पोलीस स्टेशनला हजेरी लावली। त्यानंतर उदयनराजेंना अटक करण्यात आली। त्यामुळे उदयनराजे पोलीस ठाण्यात हजर राहणार की नाही याबाबत चर्चा रंगली होती। अखेर आज सकाळी उदयनराजे कार्यकर्त्यांसह सातारा पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले। दरम्यान वैद्यकीय तपासणीसाठी उदयनराजेंना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तिथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहातच त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली। इथेच अटकेची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। त्यानंतर उदयनराजेंना न्यायालयात नेण्यात आलं। तिथे त्यांना न्यायाधीशांसमोर हजर केलं जाईल। दुसरीकडे उदयनराजेंच्या अटकेच्या निषेधार्थ साताऱ्यात नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळला आहे। खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठीचे चाललेले प्रयत्न थांबवावेत असं म्हणत संभाजी भिडे गुरुजी हे उदयनराजेंच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत। ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते। संभाजी भिडे गुरुजी म्हणाले, खासदार उदयनराजे भोसले यांना अटक करण्यासाठीचे चाललेले प्रयत्न थांबवावेत। उदयनराजेंना अटक म्हणजे उभ्या महाराष्ट्राला चीड निर्माण करणारी गोष्ट आहे। त्यांची अटक आम्ही कधीच खपवून घेणार नाही। संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठू आणि रस्त्यावर येऊ असा इशारा संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला। उदयनराजेंवर केलेले आरोप अत्यंत घाणेरडे आहेत। मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं। उदयनराजे असं वागतील यावर परमेश्वरही विश्वास ठेवणार नाही। त्यांना अटक झाली तर महाराष्ट्र शासनाकडून खूप मोठं पाप होईल आणि त्यांनी ते करू नये असेही ते म्हणाले। छत्रपती श्री उदयन महाराज यांना अटक करण्यासाठी पोलीस खात्याने प्रयत्न चालवले ते अत्यंत संतापजनक आणि अत्यंत अयोग्य आहे। ते प्रयत्न थांबवावे। छत्रपती ही व्यक्ती नसून तो हिंदुस्थानचा, हिंदू धर्माचा, हिंदू समाजाचा, हिंदू राष्ट्राचा अत्यंत श्रेष्ठ असा एक देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती यांनी उथमलेला असा भाव असलेला तो आमच्यासाठी पवित्र आणि अत्यंत श्रेष्ठ शब्द आहे। त्यांची अटक ही ह्या महाराष्ट्राला संताप, राग, चीड आणि पेशाने पेटून उठण्यासाठी जणू काही प्रेरणाच मिळेल अशी गोष्ट आहे। श्री शिवप्रतांतर हे कधीच खपून येणार नाही। उद्या महाराष्ट्रभर रस्त्यावरती उतरून त्याचा प्रतिरोध करू तर ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून, गृहकर्त्यांनी लक्ष घालून त्यांच्यावरचे जे घाणेरडे आरोप चुकीचे केलेले, धारांत खोटे राजकीयदृष्ट्या केलेले आरोप आहेत की दरोडा आणि खंडणी याच्याबद्दलचा त्यांच्यावरती आरोप घातलाय। छत्रपती इतक्या निसूक तऱ्हेने वागतील किंवा करतील हे परमेश्वर सुद्धा विश्वास ठेवणार नाही। असं काही करण्याचं काम जर महाराष्ट्र शासनाने केलं तर महाराष्ट्र शासन एक फार मोठं पाप करत आहे असं माझं मत आहे। ते त्यांनी करू नये आणि हिंदू स्वराज्याचे पाईक समजणारे व सेवक समजणारे, धारकरी समजणारे जे अनेक हिंदुत्वाचे कार्यकर्ते आहेत ते संतापून पेटून रस्त्यात उठतील, उभे येतील हे लक्षात ठेवावं। काय आहे प्रकरण? लोणंद येथील सोनालाइज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकवल्याप्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांच्यासोबत तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यापैकी 9 जणांना अटकही करण्यात आली आहे। उदयनराजे यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण हायकोर्टानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला। याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री उदयनराजे यांनी हजारो समर्थकांसह साताऱ्यात जोरदार एंट्री केली। यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं होतं। दरम्यान याआधी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस खासदार राजीव सातव, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही उदयनराजेंना पाठिंबा दिला होता। PCMC न्यूज रिपोर्ट।